नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। बघा आज काय कलर आला आपल्या चटणीचा। आणि ही चटणी रामबाण उपाय आहे, कढीपत्ती चटणी अगदी पौष्टिक आहे बघा। आणि खमंगपणा याचा जास्त आहे, सुगंध पण घरभर पसरतोय। कढीपत्ता म्हणलं का सर्वांनाच खायला लागतो ही कढीपत्ता, आणि सर्वांचीच केस गळते ती, मुलांची मुलींची, वयस्कर माणसं असो तरुण असो सर्वांची गळती ती। ही कढीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, सुकवून घेतलेला आहे। आता आपण नुसती पानं घेणार आहे। अशा पद्धतीने आपण आता पानं घेऊया। आता कशी उष्णता, उन्हाळा भरपूर ऊन पडते, त्यामुळे आपल्याला गरम पण होते, उष्णता अंगात वाढलेली असते, त्यामुळे आपली केस पण गळतात। केस गळण्यासाठी, थांबण्यासाठी केस गळायची रामबाण उपाय आहे कढीपत्ता। तर एक प्लेट मी कढीपत्ता घेतलेला आहे। आज आपण मुगाची डाळ वापरणार आहे, उडदाची डाळ नाही वापरत। पौष्टिक अशी मुगाची डाळ आहे बघा। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, फुटाणे डाळ घेतलेत मी। लाल तिखट मिक्स करून घेतले, बिडगी पावडर आणि तिखट, आणि चवीपुरतं मीठ घेऊया। मी खोबऱ्याचं काप पण करून घेतलं। आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया आपण, आणि ही अर्धी वाटी डाळ आपण मुगाची भाजून घेऊया। चांगली व्यवस्थित खमंगपणा येऊस तर भाजून घ्यायची, थोडासा कलर बदलेपर्यंत। अशी मुगाची डाळ घातल्यामुळे आपल्या चटणीची पण टेस्ट अजून वाढते, आणि पौष्टिक ही मुगाची डाळ आहे बघा। तर अशा पद्धतीने आपण भाजून घेणार आहे। आता चांगली भाजलेली आहे डाळ, काढून घेऊया। त्याच कढईत आपण शेंगदाणे घालूया भाजायला। तर शेंगदाणे चांगलं भाजून घेऊया, तडतड उडूसपर्यंत, वरली साल अशी निघून जाईपर्यंत। पण आपण साल नाही काढणार, सालात पण जीवनसत्व असतं। तर शेंगदाणे पण चांगलं भाजलं तर काढून घेऊया। तर सुकं खोबरं घालूया आपण काप केलेलं। खोबऱ्याला शेंगदाण्याला अंगचंच तेल असते, तेल घालायची काही गरज नाही। थोडासा कलर बदलस तर आपण भाजून घेणार आहे, जास्त नाही भाजून घेणार। तर खोबरं भाजले, काढून घेऊया। तर फुटाणे डाळ घालूया। डाळ नुसतं गरम करून घ्यायचं, पहिलंच ते भाजलेलं असते। आता काढून घेऊया। आता आपण कढीपत्ता भाजूया, मॉइश्चर निघून जास्त तर आपण भाजून घेणार आहे, कुरकुरीत होईपर्यंत। आपण डाळीत भाजीत कढीपत्ता घालतो, पण आपण ती खात नाही, काढून ठेवतो बाजूला। तर सासा कढीपत्ता बारीक करून चटणीमध्ये घातला तर आपल्या पोटामध्ये जातोय सर्व। तर सर्व मी काढून थंड करायला ठेवले। गॅस बंद करून घेतला होता, कढीपत्ता तसाच कढईमध्ये ठेवला होता, अजून जास्त कुरकुरीत झालाय। आता मिक्सरच्या भांड्यात घालून आपण वाटून घेणार आहे। तर सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात आता घालूया। 1 चमचा जिरं घालूया, लाल तिखट घालूया, चवीपुरतं मीठ घालूया। अजून थोडंसं मीठ घालूया, कमी वाटते जराशी म्हणून मी अजून घातलं। आपण ह्याच्यात अजिबात लसूण बिसून काय वापरत नाही, कारण लसूण उष्णता असतो, लसूण नाही वापरत। अशी थंडगार आपण पौष्टिक आपण कढीपत्ती चटणी बनवते, म्हणून लसूण नाही वापरला। अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले बघा। आता आपण काढून घेऊया। ही चटणी तिखट पण जास्त नाही, सर्वांनाच खायला येईल अशी चटणी झालेली आहे। सर्व चटणी मी काढून घेतली बघा। एका डब्यामध्ये काढून ठेवायची।
एक काचेची भरणी घेऊन तुम्ही काचेच्या भरणीमध्ये पण भरून ठेवू शकता. अशी कॉटनच्या कपड्यानं भरणी पुसून घ्यायची, म्हणजे स्वच्छ धुवून सुकी करून घ्यायची आणि त्यात भरून ठेवायची. महिना का 2 महिने चटणी टिकते आरामशीर, अजिबात त्याला काहीच होत नाही. तुम्ही थोडंसं तेल घेऊन या चटणीवर खाऊ शकताय, चपाती बरोबर, भाकरी बरोबर. दुपारच्या जेवणासंगती तुम्ही ही चटणी घेऊन खाऊ शकताय. सर्व आजारावर रामबाण उपाय आहे चटणीचा. बघा, दिसाल तर किती खूप सुंदर छान कलर आलेला आहे चटणीचा. असे काचेच्या भरणीत भरून ठेवा. मी काचेच्या भरणीत करून ठेवले आणि गाराच्या भरणीत पण भरून ठेवले. अशा पद्धतीनं रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये